ती आपल्याला चांगल्या मार्गाकडे जाऊन देत नाही. तर सतत आपल्याला म्हणजे अडवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण त्या शक्तींवर मात करून बसतो, त्यावेळेस त्या शक्ती ऑटोमॅटिक शांत होतात. आम्ही लता मावशीच्या फार्म हाऊसला गेलो होतो आणि सगळे मुलं होतो आम्ही. छान एक किस्सा सांगते हा तुम्हाला. आणि मी हे असे किस्से तुम्हाला का सांगते माहितीये का? पहा मी ज्यावेळेस बोलते, तुम्ही बोर नाही ना होत मी बोलते तर? मी तुम्हाला एक किस्से का सांगत असते माहितीये का? तुम्ही कान देऊन ऐकता आणि तुमचं लक्ष आहे ना माझ्याकडे एक लक्ष होऊन जातं. आणि एकदा एक लक्ष झाले की तुमची साधना छान होते. म्हणून मी तुम्हाला हे असे छोटे छोटे किस्से सांगत असते. मग आम्ही जर तुम्हाला साधना सुरू केली आणि लगेच सांगितलं चला असं बसा, असं करा, तसं करा, तुम्ही 1 तास बोर होऊन जाणार. तुमची साधना होणारच नाही. तुमचं सगळं लक्ष लागणार, कधी उरकतायत माईक, कधी सांगतायत माईक, कधी उरकतायत माईक. पण थोड्या गप्पा मारल्या ना, माणसाला गप्पा फार प्रिय असतात ना. हो, वृत्तीच ती असते माणसाची. गप्पा खूप आवडतात. आम्ही लता मावशीच्या फार्म हाऊसला गेलो आणि सगळे मुलं होतो. आणि फार्म हाऊसच्या शेजारी स्मशानभूमी बर का. आमचा रात्रीचा विषय निघाला भूतांचा. भूत असतात का? मग ती कशी असतात? मग ती कशी दिसतात? मग ती काय करतात? असं आमचं चाललं होतं. छान गप्पा चालल्या होत्या बरं का. काही खऱ्या, काही खोट्या. माणसं बघून मी गप्पा मारते. काहींना खऱ्या, काहींना खोट्या. कारण बऱ्याच जणांना खरं पचत नाही आणि बऱ्याच जणांना खोटं फार आवडतं. त्यामुळे आमच्या चालल्या होत्या अशा गप्पा नाही का. ओ माई दाखव ना आम्हाला पण भूत, आम्हाला भूत बघायचे. म्हटलं बरं आपण आज भूत बघायचं त्या दिवशी रात्री. आता भूत पाहायचं म्हणजे निम्मे तर आधीच घाबरले होते बरं का. जे असे जोश मध्ये म्हणत होते ना भूत पाहायचं तेच जास्त घाबरलेले होते. ते आता दाखवणार कारण स्मशानभूमी समोरच होती ना. तरी सुद्धा बसले सगळेजण. बसलो आम्ही रात्री छान शेकोटी केली होती. थंडी होती भरपूर आणि मग साईडनी बसवलं सगळ्यांना. आणि मग झालं आमचं चालू. चालू झाल्यानंतर प्रत्येकाचं भूत बाहेर आलं. बाहेरचं भूत आलंच नाही हा. प्रत्येकात असणारं भूत बाहेर आलं आणि ते त्याला असं निहाळायला लागलं, बघायला लागलं. आणि मग काय सांगायचं अर्धे निम्मे तर. आणि आमच्या माधवला तर ओढूनच न्यायला लागले एका बाजूनी. हो खरंय, साक्षीला नितीन आहे, संकेत आहे, विचारा त्यांना. लता मावशी आहे, सायली आहे, सायली आता अजून नाही जॉईन झाले. अर्पिता आहे. त्याला एका बाजूनी ओढूनच न्यायला लागलं. आणि ओढून भूत ओढतय आणि खाली ह्याच्यावर बसला होता एका कौलावर. ते कौल घेतलं होतं बसायला, त्याच्या कौल फुटलं ओढ त्याला ते भूत ओढत होत. फार कौल फुटलं. पण भूत ओढत होत तरी गडी जागचा हल्ला नाही. मग भूत भूत का हा भूत बघा, भूत ओढत होतं गडीच हल्लं नाही. जागचा कौल फुटलो, खालच्या कौलाचा भुगा झाला, हा मात्र स्थिर. आणि नंतर मग झालं सगळं. मग तो काय लवकर शुद्धीवर यायना. मुलं पण आमची थोडीशी त्याच्याकडे बघायला लागली, माझ्याकडे बघायला लागली, त्याच्याकडे बघायला लागली. आता काय करायचं. मग त्याला आम्ही थोडा शुद्धीवर वगैरे आणला आणि नंतर मग सांगायला लागला ओ माई ते भूत मला ओढत होतं.
ते त्याच्यातलाच एक सूक्ष्म जीव होता. तो त्याच्याशी खेळत होता. आणि बघा, ज्या वेळेस आपण ध्यानाला बसतो, त्यावेळेस असे सूक्ष्मजीव आपल्याला फार त्रास देतात. ते काय भूत वगैरे नसतात हा. मी तुम्हाला आता एक मज्जा सांगितली. ह्या सगळ्या कल्पना आहेत. भूत असतात, भूत नसतात असं मी म्हणत नाही. पण हे जे साधनेच्या वेळेस आपल्याला जे त्रास देतात, तर हे एक प्रकारचे आपल्यात असणारी एक खराब वृत्ती असते. ती वृत्ती आपल्याला त्रास देते. आणि त्या वृत्तीसाठीच आपल्यातली एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ती तयार करावी लागते. तेव्हा आपल्यात असणारी ती निगेटिव्ह जी एनर्जी असते ती थोडीशी कमी होते आणि ती शांत बसायला लागते. मी तुम्हाला एक हे सुंदर उदाहरण दिलं. तुम्हाला पण कोणाला भूत बघायचं असेल तर सांगा, एक दिवस ठेवू आपण ते भूत पाहण्याचा कार्यक्रम. हो, दाखवते हा मी भूत वगैरे. आमचा आशिष हसतोय. आशिषलाच एकदा दाखवणार आहे मी. काय होतं, आपल्या नामाच्या जे आपल्याला नाम मिळालेले, त्या नामातून आपण खूप काही साध्य करू शकतो. त्यातून आपण जे आपल्याला त्रास होतात त्याच्यावर आपण खूप क्रिया पण करू शकतो. पण हे कधी करू शकतो की आपण नामाच्या एका विशिष्ट स्टेजला जातो ना तेव्हा. हे तुम्ही 9 दिवसाचं नवरात्रीतलं जे अधिष्ठान करता लगेच तुम्हाला वाटेल की अरे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. अजिबात नाही. ते असं काहीही नसतं. त्याला खूप त्याग करावा लागतो, खूप ध्यान करावं लागतं आणि त्याच्याशी खूप एकनिष्ठ राहावं लागतं. तुम्हाला ध्यान करताना थोडी चक्कर आली, ध्यान करताना काहींना अस्वस्थ झालं काय, काही लोक लगेच ते ध्यान सोडून देतात. नको बाबा, म्हणजे तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ नाही. तुमच्या मनाची जी एकनिष्ठता असते ना, ती सुद्धा तुम्हाला ध्यानाच्या एका ठराविक उंचीवर छान नेऊन बसवते. आपण बाबांना आपल्या मनातलं सतत आपण सांगत राहिलो ना, तर बाबा सुद्धा सतत आपल्याला उत्तर देत राहतात बरं का. नाही असं काहीच नाही. मी मुलांना सारखे सांगत असते. काही गोष्टी मी मुलांवर लादते. मलाही माहिती आहे की कधी कधी त्यांच्या त्या विचाराच्या बाहेरच असतं, पण मी त्यांना ते करायला लावते. कारण मला माहिती आहे, बाबा जेव्हा ते करतात ना, तेव्हा त्यांना खूप त्याच्यात पटकन यश असतं. आणि मग केल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे बाबा, हे इतकं सोपं होतं आणि आपण ते पहिलं केलं नाही, मग माईंनी सांगितल्यावर केलं. बरेच मी मुलांना आधीच सांगत असते की बाळा, ह्याने असं होईल, हे असं होण्याची शक्यता आहे. आणि खूप काही मी मुलांशी डिस्कस करत असते की हे असं करायचं का रे, आपण असं केलं तर काय होऊ शकतं, आपण तसं केलं तर काय होऊ शकतं. आणि मग मी मुलांना मार्क करत असते की बाबा, मुलं नाही का, कधी कधी आम्ही 2 धामला गेलो आणि सगळे रस्ते पडले होते.
आमच्यातले काही मुलं येऊन मला नाही का, माई आपण जायला नको, रिक्स घ्यायला नको, सगळे रस्ते पडले. म्हणायचे हो का, जायचं का रे मग. मग मी लगेच शेजारी जो असला त्याला विचारायचे, हो रे काय करायचं आपण, मागं फिरायचं का. तो लगेच म्हणायचा नाही नाही माहिती आपल्या बरोबर, आपल्याला काय नाही होणार, आपण पुढे जाऊ. बरं बरं ठीक आहे, जायचं का मग पुढे जाऊ. कारण मला माहिती म्हणतोय की नको जायला माई, भीती आहे, पुढं काही होण्याची शक्यता आहे. तो म्हणजे दिमाग ते बाबांचा आहे. आणि जो म्हणतोय ना नाही नाही बाबा आहेत बरोबर, काहीच नाही होणार, तो दिल से बाबांचा आहे. म्हणून परमार्थ दिमाग से नाही, दिल से. हा दिमाग तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरा, तुमच्या इतर गोष्टीसाठी छान, तुमची काय बुद्धिमत्ता आहे चांगली ती वापरा. बाबा मात्र दिल से. हो. मनाच्या असे सुंदर तुमच्या हृदयामध्ये बाबा ठेवा ना, आणि सतत त्यांच्या सानिध्यात राहा. सगळं सांगतात. मग काय, कसली भूत येऊ द्या समोर, नाहीतर काय येऊ द्या, काय नसतं ते भूत बीत. आणि आली तरी आपल्याला लागले पंढरीचे भूत, नाही का. तसं आपल्याला भेवडीचं भूत लागलेलं आहे पहिलं, बाबा नावाचं, असं जबरदस्त. कसली संकट येऊ द्या, ते त्याच्यावर मात करत. ते अंगात वगैरे येतं, ते लोक कोडी वगैरे सोडवतात असं म्हणतात. मला माहित नाही. हो. आणि काहींच्या अंगात भूत येतं, पण मी गॅरंटीने सांगते, ते देव येतो ना, ते काय कोडी बिडी सोडवतात ते मला खरं नाही वाटत, पण ते भूत सांगतात ना ते खरं असतं. काही जणांच्या अंगात ते भूत येतात बघा, ते बोलतात, ते खरं असतं. आपला विषय होता, आपण लमचा अभ्यास केला, आपलं मूलाधार चक्र सुरू झालं. सर्वांना फार हीटचा त्रास होतोय, गरम गरम होतोय खूप. मूलाधार चक्राच्या तिथे हालचाल सुरू झालेली आहे. प्रत्येकाला थोडस अस्वस्थ पण वाटते, सगळ्यांना. थोडे हार्टबीट्स वाढलेत सगळ्यांचे. थोडस बघा, धडधड धडधड जास्त ह्या 2 दिवसात तुम्हाला जाणवते, आणि आता ती जाणवणार. त्यानंतर आपण स्वादिष्टानाकडे आलो, सोहमचा अभ्यास केला. स्वादिष्टान चक्राची काही हालचाल आपल्याला जाणवत नाही, त्यांनी फक्त आपल्याला शारीरिक बदल होतात आपल्यामध्ये. आपल्याला प्रसन्न वाटतं, आपल्याला स्वतःची खूप छान काळजी घेऊशी वाटते. म्हणजे एक असं असतं बघा की कधी कधी स्वतः छान तयार व्हावं असं वाटतं. खूप लोक बघा बाहेर जाताना सेंट वगैरे छान छान मारतात, स्वतःकडे जास्त आपण आकर्षित होतो स्वतःकडेच. ते स्वादिष्टानाचं चक्र सुरू होतं. आणि कित्येक साधू महात्मे त्या स्वादिष्टानात इतके अडकतात ना, की मग मोहात अडकतात. तो आपल्याला एक मोहच लागलेला असतो स्वतः फार. आणि तो मोह काय असतो, स्वतः छान राहणं.
तो मोह म्हणजे आपल्यातली राधा जागृत होते. बघा, त्या राधेनी ना त्या कृष्णासाठी इतकी ती नटायची, इतकी तयार व्हायची, म्हणजे ती प्रत्येक गोष्ट त्या कृष्णासाठी करायची. मेकअप कृष्णासाठी, छान कपडे घालायची कृष्णासाठी, गंध लावायची कृष्णासाठी, मेहंदी लावायची कृष्णासाठी, छान छान दागिने परिधान करायची कृष्णासाठी. आणि मग स्वादिष्टान चक्राचं पण तसंच आहे, सोहमचं पण. क्षणात आपण राधा होऊन जातो. आणि राधा म्हणजे एक प्रेमाचा अखंडित झरा, धारा म्हणजे राधा. राधेचा उलट हे करून बघा, धारा. प्रेमाचा अखंडित वाहणारा झरा म्हणजे ती धारा तयार होते. आणि मग ती धारा तुमच्या आयुष्याला एका सुंदर अशा वळणावर घेऊन जाते. बघा, तुम्ही सगळे मंदिरावर येणारे सगळी मुलं आहेत, मुली आहेत. आता नवीन साधक जे तयार झालेत त्यांनी पण एकदा अनुभव घेऊन बघा. सप्ताच्या वेळेस सकाळी सकाळी आहे ना, बघा सगळे छान, सगळी मुलं मस्त तयार होतात, मुली सुंदर तयार होतात, छान छान कपडे परिधान करतात, गंध लावतात, आणि त्या बाबांच्या गाभाऱ्यात ते गाभारा सजवणे इतक्या त्या मग्न झालेल्या असतात ना. आणि मुलांची धावपळ, अरे गंधान, अरे सुपार्यान, हारान, फुलान. आणि ते वातावरण इतकं छान असतं ना, तिथं वृंदावनच तयार झालेलं असतं. कारण सगळे राधा झालेले असतात. आणि राधा कधी होतात? सकाळी आपण आज्ञाचक्राचा अभ्यास केला केला ना, सकाळी जेव्हा आपण आज्ञाचक्राचा अभ्यास केला तेव्हा आपण सगळेजण, मी तुम्हाला सतत सांगत होते की दोन्ही बुवांच्या मध्ये बघा, आणि सुंदर एक चंद्रमा दिसत होता त्याच्यात. बऱ्याच जणांना दिसला, खूप जणांचे फोन आले आज. आणि मग ते त्रिनेत्र महादेव उघडतात. शरीरात काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार याचा होम पेटतो. मुलाधार चक्र चालू होतं आणि त्याचा होम पेटतो. धग 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 गरमी सगळ्यांना जाणवतीये. आणि होम पेटल्यानंतर शरीरातले हे लोभ, अहंकार, मोह, मत्सर, काम, वासना सगळे जळून खाक होतात त्या होमामध्ये. आणि मग त्या होमाचा प्रकाश आज्ञाचक्रातून बाहेर पडतो आणि तिसरं नेत्र उघडतं. सुंदर तिसरं नेत्र उघडतं आणि तिसऱ्या नेत्रातून प्रकाश बाहेर पडतो, शरीर प्रकाशमान होतं. आणि मग ती राधा, ती धारा आपल्या सहस्त्रधार चक्रातून व्हायला सुरुवात होते. सगळ्यांनी टेस्ट करा, गोड लाळ आलेली आहे सगळ्यांच्या तोंडामध्ये.
टेस्ट करा सगळ्यांनी हा. आणि मग ती धारा व्हायला सुरुवात होते आणि मग आपण राधा होऊन जातो. सगळ्यांनी डोळे झाका. सद्गुरू साधूबाबा महाराज. ती राधा आदी माया आदी शक्तीचं एक स्वरूप आणि त्या स्वरूपाची जाणीव. पाठीचा कणा एकदम तहाट. शरीर पूर्णपणे लूज सोडा. एक मोठा श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. सावकाश घ्या, सावकाश. पूर्ण तुमचं शरीर शिथिल करा. लाळेचं प्रमाण जास्त आहे तोंडामध्ये. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास सावकाश. मूलाधार चक्रामधून भरपूर उष्णता. शरीर स्थिर, मन शांत. सुंदर अशा एका तांबूस रंगाच्या सुंदर चक्रामध्ये आपण परिधान झालेलो. मूलाधार वेग घेतलेला आहे. बाह्य हालचाल बिलकुल नकोय. पाठीचा कणा ताठ आणि आपण आकाश मार्गाने प्रवास करायला लागलो. सुंदर प्रवास. धरती मातेने सुंदर हिरवा शालू परिधान केलाय. रंगीबेरंगी फुलांनी शालू सुंदर सजलेला आहे. आणि त्या धरती मातेतून सुंदर असा फुलांचा सुगंध तुमच्या मनाला प्रफुल्लित करत आहे. सावकाश प्रवास सुरू आहे. सावकाश आपण वेग घेतलेला आहे. झोत तुमच्या अंगाला स्पर्श करतोय. प्रवास सुंदर सुंदर असा आहे. तुमच्या नजरेसमोर एक वळंदाचा सुंदर असा एक घाट लागलेला आहे. आणि त्या घाटातून एक जुन्या असा मंदिराचा कळस तुम्हाला दिसतोय. सुंदर असा त्या मंदिरातून येणारा घंटानाद. आपलं लक्ष त्या घंटानादाच्या दिशेने सावकाश आपल्या भोवती असणारं तांबूस चक्र आपल्याला सावकाश खाली उतरवते. ते दगडी जुनाट मंदिर सावकाश खाली वाकून आतमध्ये प्रवेश केला.
आणि एक वेळेला सुगंध 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 दरवळत आहे आणि आई भवानीची पोत जळत आहे. हो, खाली वाकून पाहिलं, सुंदर महादेवाची पिंड आहे. दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू. कुंकवाचा मंद मंद सुवास आपल्याला येतोय. आणि गाभाऱ्यात आपण प्रवेश केलेला आहे. सुंदर आई भवानी, तुळजापूरची अंबाबाई आपल्या समोर आहे. कुंकवाचा मळवट आहे. ओठावर तांबोळ, मध्ये सुनाशी शेवंतीची वेणी, हिरवा कच्च शालू, नाकामध्ये नथ, पायामध्ये तोडे, हातामध्ये भरगच्च बांगड्या, तिच्या दोन्ही नेत्रातून आपल्या शरीरावर सुंदर असा प्रकाश पडलेला आहे आणि तो प्रकाश आपल्या तन मनाला स्पर्श करतोय. जगदंब जगदंब जगदंब. जगदंब जगदंब जगदंब. शरीर मोहरून निघालेलं आहे. हलकासा सर्वांना घाम आलेला आहे आणि आई भवानीने तुमच्यावर कृपेचा, आशीर्वादाचा वर्षाव केलेला आहे.
सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. वृंदावन विहारी लाल की जय. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न माईंनी तुळजापूरला कसं काय नेलं. ती तुळजापूरची जगदंबा तुमच्या शरीरात आज चालू झाली होती. आणि म्हणून तो तिचा बोध पेटवला होता. गरमी एवढी शरीरात सुरू झालेली आहे. ಒಂದು पाणी पे बाळा, पाणी पे ಒಂದು. हा हा पाणी प्या. ज्यांना खूप त्रास झाला पाणी पिऊन घ्या. आणि त्या जगदंबेच्या भेटीला मी तुम्हाला नेलो. आणि राणी पाणी पे. राणी थोरात. हा खूप सुंदर. इतका शरीराला बघा, नंतर ती तुमच्या स्वरूप पण नाही झाली. फक्त त्याची जाणीव तुमच्या शरीरात झाली आणि तुम्हाला केवढा त्रास होतोय. त्यामुळं मी सारखं तुम्हाला म्हणते, अंगात येणं वगैरे बाबा मला माझ्या विचाराच्या बाहेरच आहे. ती आदिमाया आदिशक्ती जेव्हा पार्वती मातेनी त्या होमकुंडात उडी मारली आणि तिने पेट घेतला, महादेवांना फार दुःख झालं आणि तिच्या विरहात ती पूर्ण जळाली आणि महादेव तिच्या विरहात तिला घेऊन इकडे तिकडे पळायला लागले आकाश मार्गात. त्यांना सुद्धा ती आवरली नाही, सावरली नाही. एवढं भयानक तिचं रूप होतं ते. तर खरं सांगा, तुमच्या अंगात आल्यावर काय होईल हो? कोणाकोणाच्या अंगात देवी येते, तर जर ती देवी अंगात आली तर काय होईल? जळून खाक होताल जागीच. आणि मग खरं असेल का ते अंगात येणं? बिलकुल सुद्धा नाही. फक्त आपल्या शरीरात बसलेल्या त्या आदिमाया आदिशक्तीचा जे कुंडलिनी आहे, तिचा कसलाही अजून आपला तिचा संबंध नाही. फक्त आपण तिला आवाज द्यायला सुरुवात केली आणि तुम्हाला एवढा त्रास व्हायला लागला. आणि मग तिचं जागरण झाल्यावर काय होईल? आणि आपल्याला तर तिचंच जागरण करायचं. म्हणून भरपूर पाणी प्या, ताक प्या, जमल्यास जेवढं शरीर तुम्हाला थंड ठेवता येईल तेवढं ते थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
आणि जेव्हा ती जागृत होईल आपल्या शरीरामध्ये. गेल्या वर्षी खूप साऱ्या साधकांचं म्हणणं असं होतं बघा, की आम्हाला हे दिसलं, हा देव दिसला, तो देव दिसला. बाबा असे 4-4, 5-5 असे दिसले किंवा बाबा मला दिसले. बाबा दिसतातच. बाबा आहेत आपल्या सगळ्यांच्यात आहे. पण खरे अनुभव आहेत ना, ते तुम्हाला सुद्धा आत्ताच यायला लागले. तुमच्या शरीरात होणाऱ्या चेंजेसचे, तुमच्या शरीरात त्याची जाणीव तुम्हाला व्हायला लागली. काय कुठे, काय कुठे, काय कुठे. दिसणे वगैरे ही क्रिया वेगळी. ती तुमची श्रद्धा आहे, तो तुमचा भाव आहे. जाणवणे, जाणवणे हे महत्वाचं. शरीरात जाणवणे पुढं काय चाललंय, किती वेगात चाललंय, किती प्रखरतेने चाललंय, ते कुठे आहे. तोंड कोरडं पडलं. साधनेच्या आधी खूप पाणी सुटलं होतं सगळ्यांच्या तोंडाला. आता कोरडं पडलं. फार 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 शरीर पिळून 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 ते सगळं काढून नंतर त्याचं जागरण आहे. त्यामुळं मी सांगत असते, खूप मोठा त्याग लागतो, खूप मोठा अभ्यास लागतो. आणि बाबांनी खूप सहज सोपं करून दिलं. इतकं सहज आणि इतकं सोपं करून दिलं ना. आजची कितवी माळ आहे? चौथी. चौथ्या माळेला चालू झालं. आणि 7व्या माळेला प्रवास होईल. धारा सांगितलं, प्रेमाची राधा. आणि मग कशी होईल ती. खूप सुंदर. आणि बघा 2-3 दिवसात तुम्हाला पण जाणवलं असेल की आपल्याला इतर काही गप्पांच्यात इंटरेस्ट नाही राहिलेला. आपल्याला आता ध्यास, उद्या 5 वाजता उठायचे, उद्या सकाळी 5 वाजता, उद्या सकाळी 5 वाजता. 4ला उठू का 4:30ला उठू, 10 मिनिटं झोपते नाही परत उठते. सतत चालू, रात्र त्याच्यातच आणि दिवस त्याच्यातच. पटपट काम उरका, जेवायचंय, बसायचंय. मग मी थांब थोडी उदबत्ती लावून बसते, थोडा दिवा लावून बसते, थोडं हे करते. ध्यास, कोणत्याही गोष्टीचा ध्यास लागतो. आणि मग ती राधा जेव्हा आपल्या शरीरात व्हायला लागते धारेच्या रूपाने, मग तो अनुभव फार वेगळा. आज सगळ्यांना अतिशय त्रास झाला. बघा काहींना बिलकुल नाही झाला, काहींना खूप जादा झाला, काहींना नॉर्मल. प्रत्येकाच्या शरीरावर असते बरं का. हे असं काही नाहीये की बाबा मला काहीच नाही वाटलं. ते वाटणार. मन इतकं वढाय वढाय असतं की त्या आवर घालायला थोडा वेळ लागतोच. पण बऱ्यापैकी तुम्ही सगळेजण वर्षभर नामसाधना अटेंड करणारे मंडळी आहात. त्यामुळं पटपट जागरूकता आहे तुमच्यामध्ये. ऋषिका फार बेचैन झाले.
बरोबर आहे ना बाळा? हा, धडधड वाढली आहे थोडी. हं. आपण आपला आत्ताचा अभ्यास इथं थांबवू आणि सगळ्यांनी काहीतरी छान असं थंड सरबत वगैरे करून प्या बरं का. मला पण स्वतःला खूप त्रास व्हायला लागलाय. तर आपण उद्या पहाटे पुन्हा एकदा 5 वाजता भेटूया. एक छान आनंदाने. साधू समर्थ सीताराम. काय प्रश्न असतील ना, तर आता थोड्या वेळात तुम्ही विचारून घ्या मला.